आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहेत। सर, आज खरं तर एक महत्त्वाची घटना पहिल्याच दिवशी या ठिकाणी बघायला मिळाली। ते पण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून गेले। याच्यामधून अनेक चर्चा ज्या आहेत त्या उदयाला आल्यात। मला असं वाटतं की हा योगायोग आहे आणि योगायोगामुळे आजच्या ब्रेकिंग आणि चर्चा ह्याच आहेत। लोकशाहीमधलं हे खरं तर मला असं वाटतं की जिवंत खिलाडी वृत्तीचं उदाहरण आहे की दोन तत्वाशी विरोधक असलेले नेते एका लिफ्टमधनं सभागृहामध्ये जातात। त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ब्रेकिंग नक्की होऊ शकते, परंतु काही लोक रोज सकाळी उठल्यापासून ज्या टीका टिप्पणी करतात त्याला दिलेलं हे उत्तर आहे आणि अशा पद्धतीनंच संस्कृती असलेलं राजकारण महाराष्ट्रामध्ये व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की एकामेकाला भेटल्यामुळं काही युतीची चर्चा लिफ्टमध्ये झाली असेल याला ही शक्यता तर धरून उपयोगाचंच नाही। पण मला असं वाटतं की दोन नेते एकामेकाच्या विरोधातले जे पक्षीय विरोधक आहेत हे एका लिफ्टमधनं गेले, हे खिलाडी वृत्तीचं द्योतक आहे असं माझं मत आहे। टोकाचा विरोध करणारे दोन महत्त्वाचे महाराष्ट्रातले नेते जेव्हा एका लिफ्टमधून जातात तेव्हा नक्कीच त्यांच्यामध्ये काही बॉन्डिंग असू शकतं असं देखील म्हटलं जातं। नाही, काँग्रेसची मी शिवसेना होऊ देणार नाही असं वंदनीय बाळासाहेबांनी सांगितल्यानंतर काँग्रेसबरोबर जाणारे नेते यांना आपण काय म्हणावं मग? त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकीय ही परिस्थिती आहे। विधान परिषदेचं सभागृह सुरू होणार होतं, विधानसभेच्या सभागृहाचं कामकाज आटपून देवेंद्रजी विधान परिषदेमध्ये निघाले होते आणि मला असं वाटतं हा ऑनर केला त्यांनी उद्धवजींचा। त्याच्यामुळे मला याच्यामध्ये नवीन राजकीय समीकरणं काय घडतील ही जी जर कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर ती नाही, हे राजकीय खिलाडी वृत्तीचं एक दर्शन आहे। पण भाजपचे नेते असं म्हणतायत की कोणी कोणाचा फार वेळ दुश्मन असू शकत नाही, राजकारणामध्ये काही होऊ शकतं। मला ते माहित नाही ते कोण काय बोलले, पण मला जे वाटतं राजकीय, मला जे माझ्या परीनं ज्ञान आहे त्याच्यातनं मला असं वाटतं की विधान परिषदेच्या सभागृहामध्ये दोन परस्पर विरोधी नेते गेले तर काय फरक पडतो असं मला वाटत नाही। कारण परस्पर विरोधकाची दोन टोकं असलेली काँग्रेस आणि उभाठा जर एकत्र येऊ शकते तर एका लिफ्टमधनं देवेंद्रजी आणि उद्धवजी का जाऊ शकत नाही? शेवटचा प्रश्न विचारते, या लिफ्टच्या एकूणच स्टोरीवरून कुठेतरी उद्धव ठाकरे हे शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न करतायत असं देखील म्हटलं जात आहे। मला असं वाटत नाही की लिफ्टच्या म्हणजे ग्राउंड फ्लोअरवरनं सेकंड फ्लोअरपर्यंत जाईपर्यंत एक 30-40 सेकंद असतात आणि या 30-40 सेकंदामध्ये महाराष्ट्राच्या अख्ख्या राजकारणावर दोघांनी चर्चा केली असं सांगणं किती योग्य आहे मला वाटत नाही, परंतु ठीक आहे, आजचा दिवस त्याच्यावर चालेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण बघतोय की उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या लिफ्टमधून खरं तर ही चर्चा सुरू झाली त्या लिफ्ट खरं तर 30 ते 40 सेकंद खरं तर हा वेळ असतो आणि या वेळेमध्ये कुठलीही राजकीय चर्चा होऊ शकत नाही। त्याच्यामुळे केवळ आणि केवळ एक उत्तम राजकारणाचं हे प्रतीक म्हणून याच्याकडे पाहिलं जावं असं देखील उदय सामंत म्हणतायत। कॅमेरापासून गणेशसह वैदेही आणि साम टीव्ही न्यूज मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।